नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दावडू पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कापूस पिकामध्ये जे काही रुंद पानाचे जे काही तण असतात किंवा म्हणजे काही गवत वर्गीय तण असतात, तर एकंदरीत सर्वच तणांसाठी कोणत्या प्रकारचं तणनाशक आपण फवारलं पाहिजे, किती दिवसानंतर तणनाशकाची फवारणी केली पाहिजे आणि जर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर बाय चान्स जर आपल्या कापूस पिकाला शॉक जर बसला, शॉक तसा बसत नाही कापूस पिकातील तणनाशकामुळे, पण जर बसलाच तर शेवटून कोणत्या प्रकारची फवारणी आपण करायला पाहिजे, तर ते या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या कापूस पिकामधील सुरुवातीची अवस्था ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपल्या कापूस पिकामध्ये जर तणांचा जर उद्रेक झाला, तण जर जास्त प्रमाणात जर आपल्या पिकांसोबत जर स्पर्धा जर करू लागलं, तर त्याचा एकंदरीत परिणाम आपल्या उत्पादन घटीवरती होत असतो। त्यामुळे वेळेच आपल्या कापूस पिकामधील तण नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये फक्त गवतवर्गीय तण आहे, तर काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये फक्त गोल पानांचं तण त्या ठिकाणी आहे आणि काही शेतकरी असे आहेत, तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागे या कापूस पिकामध्ये, तर सगळ्याच प्रकारचे तण त्या ठिकाणी आहे, म्हणजे गवतवर्गीय तण सुद्धा आहे आणि गोल पानाचे तण सुद्धा आहेत। मग अशा अवस्थेमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये फक्त गवतवर्गीय तण आहे, अशांसाठी कोणत्या प्रकारचं तणनाशक आपण फवारलं पाहिजे? ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी गोल पानाचे तण आहे, अशांसाठी कोणत्या प्रकारचं तणनाशक फवारलं पाहिजे? आणि एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सगळ्याच प्रकारचे तण उगलेले आहेत, तर अशांसाठी कोणत्या प्रकारचं तणनाशक आपण फवारलं पाहिजे, तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊ। शेतकरी बांधवांनो, सपोज आपल्या शेतामध्ये हे गवत वर्गीय तण आहे, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, तर हे गवत वर्गीय तण आहे। फक्त हे गवत वर्गीय तण ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी उगलेलं असेल, तर अशा शेतकरी बांधवांनी क्युझॉल ऑफ इथाइल हा घटक असणारा जे काही टर्गा सुपर आहे, तर याची फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकतो। शेतकरी बांधवांनो, टर्गा सुपरची जर आपण फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये जर केली, तर जे काही गवत वर्गीय तण आहे, तर या संपूर्ण तणांचा बंदोबस्त, या संपूर्ण तणांचा नायनाट त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही फवारणी करत असताना 20 लिटर पंपासाठी साधारणतः 30 मिली पर्यंत त्याची फवारणी करून घ्यायची आहे। परंतु आता काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जे काही गोल पानांचे तण आहे, आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी हे गोल पानाचं तण आहे, तर अशा प्रकारच्या तणांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनो, जे काही पायरिथिओबॅक सोडियम आहे, तर हे घटक असणारा जे काही हिचवीड आहे शेतकरी बांधवांनो, तर याचा तुम्ही वापर करू शकता प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 मिली पर्यंत। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये फक्त गोलच पानाचे तण आहे, तर अशा शेतकरी बांधवांनीच त्या ठिकाणी पायरिथिओबॅक सोडियम म्हणजे हिटवीड या तणनाशकाचा वापर करायचा आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आता मी सांगितलं की या शेतामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल की सगळ्याच प्रकारचे तण त्या ठिकाणी आहे। मग अशा अवस्थेमध्ये काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण फक्त त्या ठिकाणी टर्गा सुपरच मारू शकत नाही, क्युझॉल ऑफ इथाइल किंवा मग त्या ठिकाणी आपण जे काही आपलं पायरिथिओबॅक सोडियम आहे ते त्या ठिकाणी वापरू शकत नाही। तर हे दोन्हीही आपल्याला आणून त्याची फवारणी त्या ठिकाणी करावं लागणार आहे। मग संयुक्त कॉम्बिनेशन असणारं जे काही गोदरेजचं हिटवीड मॅक्स आहे किंवा मग बायरचं घासा आहे किंवा मग शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी टाटाचं केवट अल्ट्रा आहे, तर यापैकी कोणत्याही प्रकारचं तणनाशक, एक तणनाशक आणून शेतकरी बांधवांनो त्याची फवारणी तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये करून घ्यायची आहे। जेणेकरून यामुळे काय होणार आहे की जे काही रुंद पानाचे तण आहेत किंवा मग गवत वर्गीय तण आहेत, हे सगळे तण त्या ठिकाणी 100% नियंत्रणात येणार आहे, जळून त्या ठिकाणी खाक होणार आहे। परिणामी आपल्या कापूस पिकाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाहीये। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या कापूस पिकाला जर शॉक लागलाच, थोड्याफार प्रमाणामध्ये लागतो, थोडंफार जे काही आपलं कापूस पीक आहे त्याची वाढ त्या ठिकाणी खुंटते किंवा थोडाफार कापूस पिवळा पडतो, तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनो आपण काय करायला पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो एक फवारणी आपल्याला त्यानंतर करून घेणं अत्यंत गरजेचे आहे। मग फवारणीमध्ये आपण कोणत्या प्रकारचं औषध फवारलं पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी ह्युमिक ऍसिड आपल्याला त्या ठिकाणी 30 ग्रॅम प्रति पंप घ्यायचं आहे। सोबत शेतकरी बांधवांनो जे काही 19-19 हे विद्राव्य खत आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 75 ते 80 ग्रॅम घ्यायचं आहे। आणि घेतलंच तर शेतकरी बांधवांनो त्यामध्ये आपण बायोटॅक्स, सिविड एक्स्ट्रास हे सुद्धा घ्यायचं आहे, जेणेकरून एकंदरीत आपली फर्स्ट फवारणी सुद्धा त्या ठिकाणी होऊन जाणार आहे। त्यामुळे जे काही शॉक आपल्या कापूस पिकाला तणनाशकामुळे जर बसलाच,
तर या औषधामुळे शेतकरी बांधवांनो पूर्ववत त्या ठिकाणी आपलं कापूस पीक हा डेव्हलप होईल, हिरवागार होईल आणि वाढही त्या ठिकाणी जोमदार होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी जे काही तणनाशक आहे ते तणनाशक फवारणी आपल्या शेतामध्ये करून घ्या. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा की तणनाशकाची फवारणी करत असताना तणनाशक किती दिवसानंतर आपल्या कापूस पिकामध्ये फवारलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कापूस पिकाला त्या ठिकाणी जास्त इजा होणार नाही. शेतकरी बांधवांनो तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला साधारणतः 18 दिवसाच्या नंतरच त्या ठिकाणी तणनाशकाची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये करून घेणं अत्यंत गरजेचे आहे. जर आपण त्या ठिकाणी अगदी 10 दिवसाच्या आतमध्ये जर त्या ठिकाणी फवारणी केली, 10 दिवसाला, 12 दिवसाला, 15 दिवसाच्या आतमध्ये, तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये शॉक बसण्याची दाट शक्यता आपल्या कापूस पिकाला असते. त्यामुळे आपण फवारणी करत असताना शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी 18 ते 20 दिवसाच्या नंतर आणि शक्यतोवर 25 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.